देशामध्ये अशा घटना होतच राहतात बलात्कारासारखा, बरं का. मग केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना जे निर्भया कांड घडलं तेव्हा भारतीय जनता पक्षानं 21 दिवस संसद ठप्प केली होती. आम्ही त्यात होतो. दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले. एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे. काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत की लक्षात कसं आलं नाही, त्यामुळे बलात्कार फार शांतपणे सुरू होता. हे योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे. त्या मुलीनं म्हणे स्ट्रगल केलं नाही, तिने शांतपणे होऊ दिलं सगळं, मग आम्हाला कसं कळणार, असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात. म्हणजे बलात्कारासारख्या किंवा महिलांवरील अत्याचारासंदर्भात या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहेत, किती बेफिकीर आहेत. कोण म्हणतं अशा घटना होत असतात, मग बलात्काराला राजमान्यता द्या, सांगा मोदींना किंवा अमित शहाना, या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे, अशा घटना होतच असतात. त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही. हे सरकारनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, आणि कॅबिनेटमध्ये तसा ठराव मंजूर करावा. आपण म्हटलात भाजपने 19 दिवस संसद बंद पडली होती, पण मग विरोधी पक्ष कुठे कमी पडतोय का या संदर्भात आवाज उठवण्यात? कुठे? अजिबात नाही. विरोधी पक्ष कशाला आवाज, विरोधी पक्षानं आवाज उठवला म्हणून तर 400 पोलिसांची फौज गेले 30 दिवसापासून फिरते आहे ना. उसाच्या फडात गेली, गावात गेली, हे आमचा दबाव असल्यामुळेच गेली. नाही त्यांचे मंत्री म्हणतात ना हे शांतपणे झालं सगळं. बलात्कार हे शांतपणे झाला ही सांगण्याची गोष्ट आहे का? बलात्कार शांतपणे झाला म्हणे, स्ट्रगल नाही केलं त्या मुलीने. स्ट्रगल करणं म्हणजे काय असतं? त्या मुलीचा गळा दाबलेला आहे, त्या मुलीचं तोंड दाबलेलं आहे पहाटेच्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही जबाबदारी त्या मुलीवरच झटकताय. इतकं हे असंवेदनशील सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं. अशा घटना होत असतात. आमचे RR पाटील यांनी 26/11च्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती आहे, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांचा, आणि दाखवलं पाहिजे समाजाला की मी खरोखर या बाबतीमध्ये कडक आणि कठोर आहे. अशा गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो अशी उदाहरणं आहेत. आता दत्तात्रय गाडे हा जो आहे, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर याचे फोटो दिसतात. त्याचे फोटो माऊली कटकेंच्या पण फ्लेक्सवरती आहेत. जे अजित पवार गटाचे आमदार आहेत. मी याच्यामध्ये राजाश्रय म्हणणार नाही. असे जे लोक असतात ते कुठे घुसतात, ते त्याच्यासाठी काय ते माऊली कटकेंनी किंवा अशोक पवारने सांगितलं का जाऊन बलात्कार कर म्हणून? कायद्याची भीती राहिलेली नाही, सरकारची भीती राहिलेली नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही, आणि एक विकृती पसरली आहे समाजामध्ये. गेल्या 10 वर्षात खास करून विकृती पसरली. हे विकृती पसरण्याचं कारण गेल्या 10 वर्षात झालेलं आहे. वाल्मिकांना सुद्धा VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप देशमुख. कायद्याचा धाकच राहिलेला नाही असं जे मी म्हणतोय. आता तो कोरडकर नावाचा एक प्राणी पळून गेला, सरकारच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय तो पळून गेला का? इंद्रजित सावंतला धमक्या देणारा, शिवाजी महाराजांची बदनामी करणारा, तो भारतीय जनता पक्षाचा थेट कार्यकर्ता आहे कोरडकर. त्याला पळवून लावलं आहे. आता कोणी म्हणतात तो मध्य प्रदेशमध्ये आहे, कोणी म्हणतात तो इंदूरला आहे. म्हणजे जिथे भाजपचं सरकार आहे तिकडे तो त्याला राजाश्रय मिळालेला आहे. चला, जालन्यामध्ये एका आरोपीने 2 आरोपींनी एका व्यक्तीस चटके देऊन मारहाण केली. कायदा सुव्यवस्थेचा विषय.